कोल्हापुरात 5 मे रोजी एक हृदय हेलावणारी घटना घडली, जी प्रत्येकाच्या मनात भिडणारी आहे। माजी नगरसेवक संभाजी जाधव यांचा सकाळी 7 वाजता गोरक्षक विशाल पाटील यांना फोन गेला। शाहू दयानंद शाळेच्या मैदानावर एका गायीने वासराला जन्म दिला होता, मात्र ते वासरू हलत नव्हते। यानंतर तात्काळ विशाल पाटील यांच्यासह शिवाजी गडकरी, प्रसाद सांगावकर, अमोल पाटील, भूषण पाटील आणि ऋषिकेश आरवाडे या गोरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी एक कटू सत्य समोर आलं। प्लास्टिकच्या अतिसेवनामुळे त्या गायीने पूर्ण वाढ न झालेल्या अशक्त वासराला जन्म दिला होता। क्षणाचाही विलंब न करता काली हिंदवी स्वराज्य सेना आणि वात्सल्य गो सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाची बाजी लावत त्या वासराला उपचारासाठी महानगरपालिकेच्या वाहनातून पांजरपोळीत हलवलं। मात्र यावेळी जे दृश्य पाहायला मिळालं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं। ती आई आपलं लेकरू दूर जाताना पाहून त्या वाहनामागे रस्त्यावरून जीवाच्या आकांताने धावत होती। मूक असली तरी तिच्या भावना ओरडून सांगत होत्या। आईचं प्रेम ते कोणत्याही भाषेत मावू शकत नाही। ही घटना केवळ एका गायीची नाही, तर आपल्या समाजाला प्लास्टिकच्या घातक परिणामांची जाणीव करून देणारी आहे। त्यामुळे अशा गायींच्या संगोपनासाठी आता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे।